एक एक दिवस मागे पडत होता. ऊन खूप तापत होतं आणि अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अंगाचा घाम पुसून रुमाल ओला चिंब व्हायचा. असाच घाम पुसला की पुन्हा यायचा. तरी पण कामात कोणी हलगर्जीपणा करत नव्हतं. मे महिना संपत आला होता. अशातच एके दिवशी खूप उखाडा वाढला आणि जोरदार पाऊस झाला. ओढ्या नाल्याला खूप पाणी आले. एखाद्या बाईचा नवरा 12 महिने परदेशात राहून परत येऊन बाईला भेटावा आणि जो आनंद तिला व्हावा, तोच आनंद आमच्या धरणी मातेला झाला होता. अधूनमधून पावसाच्या सरी पडू लागल्या. धरणी मातेने अंगावरील काळी चादर फेकून हिरवी गार चादर पांघरली होती आणि त्यात ती अगदी खुलून दिसत होती. सर्व जनजीवन आनंदी झाले होते. काही दिवसांनी पावसामुळे पाटाचे काम बंद करण्यात आले आणि गावातील शेतातील कामांना वेग आला. आमच्या बापाने यावर्षी गावातील गिन्यानदेव सुतार यांच्याकडे महिना धरला होता. सुतारांची तशी 4-5 घरं होती, पण 2 घरं जमीनदार होती. गिन्यानदेव सुतार आणि त्यांचा मोठा भाऊ बापू सुतार यांना 25-30 एकर जमीन होती. ती दोघेही भाऊ गावकीचा धंदा करत. गावातील औद भरणे, कोळपे बनविणे, बैलगाडी बनविणे आणि घरावरील जोडणी बसवणे अशी कामं करत असत. गावात तशी जिल्हा परिषदची 4थीपर्यंतची शाळा होती. एकाच खोलीत 4 वर्ग भरत आणि मास्तर एकटाच 4 वर्ग सांभाळत असे. मला तसे 5 वर्ष पूर्ण होत आले होते. अशातच आमच्या माईचा बापाच्या मागे मोठा तगादा सुरू झाला की आपल्या नाथाचं नाव शाळेत घाला. बाप मात्र मालकाच्या कामामुळे 15 दिवसांपासून टाळाटाळ करत होता. माईने हौसेने हातगावच्या बाजारातून एक पाटी आणि लेखणीचा पुडा 8 दिवसांपासून घरात आणून ठेवला होता. बापाच्या या स्वभावामुळे माईला राग येत होता. एके दिवशी माईने सकाळची चूलच पेटवली नाही आणि ती रुसून बसली. बाप घरी आला तेव्हा त्याने माईला विचारलं की निहारी बांधलीस का? माई म्हणाली, आज भाकर नाही. आज कोणत्याही परिस्थितीत नाथाचे नाव शाळेत टाकायला जा, नाहीतर मी भाकरी करणार नाही. बापाचा नाईलाज झाला. बापाने माझ्या हाताला धरलं आणि पाटी लेखणी सोबत घेऊन आम्ही दोघं बाप-लेक शाळेच्या वरवंड्यावर गेलो. मास्तरांनी बापाला पाहताच विचारलं, या पाटील, बऱ्याच दिवसांनी शाळेत दर्शन घडलं. बाप म्हणाला, हो मास्तर, मुलाचं नाव शाळेत टाकायला आलो होतो. मास्तरांनी एक रजिस्टर उघडलं. त्यात नाव, आडनाव, जन्मतारीख आणि जात लिहून माझी नावं नोंदणी केली. मला एकट्याला शाळेत सोडून बाप लगबगीने घरी आला. बापाला आज रानात जायला थोडा उशीर झाला होता, पण पर्याय नव्हता. माईला आज रानात काम नसल्यामुळे ती घरीच राहणार होती. दुपारची शाळा सुटली आणि मी पळतच घर गाठलं. माईने माझ्या तोंडावरून हात फिरवून मला जवळ घेतले आणि म्हणाली, वाघा, आज मी घरी आहे, पण उद्यापासून मी जर कामाला गेले तर तुझी भाकर आपल्या 3 खणी धाब्यात टोपल्याखाली झाकून ठेवत जाईन. तू शाळा सुटल्यावर ती भाकर खाऊन पुन्हा शाळेत जात जा. शाळा चुकू नको. आपल्या गल्लीतल्या मुलांबरोबर रोज सकाळी शाळेत जात जा. मी तुला पुढच्या आयतवारी बाजारातून एक पांढरं अंगडं आणि खाकी चड्डी नवीन ड्रेस आणीन. मी खुश झालो होतो. मला शाळेचा लळा लागला होता. मी नित्यनियमाने रोज शाळेत जाऊ लागलो. माईने सांगितल्याप्रमाणे दुपारी घरी येणे, टोपल्याखालची भाकर खाणे आणि माठातलं पाणी पिणे हा नियम सुरू झाला. दुसरीकडे मात्र दासू महाराने आपल्या मालकाला बापाबद्दल सांगितलेल्या माहितीने वेग घेतला होता. मालकाची तशी 30-40 एकर जमीन होती आणि दगडात बांधलेला चिरबंदी वाडा होता. गावात त्यांची दहशत होती, पण याच दहशतीमुळे मालक कधी सरपंच बनू शकला नव्हता. गावात आपली प्रतिष्ठा असावी, एखादं पद असावं असं त्याला वाटायचं, पण निवडणुकीत त्याला पद कमवता आलं नव्हतं. म्हणून ही पाटीलकीची संधी आपल्यासाठी चालून आली आहे हे विचार करून मालकाने पोलीस स्टेशन गाठलं. तिथे मालकाच्या ओळखीपाळखी होत्या. त्याने बापाची सर्व हकीकत सांगितली आणि पोलीस स्टेशनमध्ये चोरीचं रजिस्टर तपासल्यावर त्यांना चूक दिसून आली. बापाच्या नावावर 420चा गुन्हा दाखल करण्यात आला, ज्याचा अर्थ होता सरकारची फसवणूक करणे. आपल्या विरोधात काय कारस्थान सुरू आहे याची बापाला साधी खबरही नव्हती. उठलं की रोज कबाड कष्ट करायचे इतकंच त्याला माहीत होतं. मी शाळेत जाताना पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेली पाहून माईचं अंतःकरण भरून यायचं. वाघा, तुला खूप शिकवीन, मोठा साहेब बनवीन, असं ती वारंवार म्हणत असे. घरासाठी ती कष्ट करायची, पण पुढे नवीनच एक लचांड उभा राहिलं. माईने रोजच्याप्रमाणे माझी भाकर टोपल्याखाली झाकून ठेवली होती आणि रानात कामाला जाण्यासाठी तिने स्वतःचं टोपलं भरलं होतं. इतक्यात गावात मारुती मंदिरापाशी पोलिसांची जीप येऊन थांबली. गावात पोलिसांची जीप आली की बातमी वाड्यासारखी पसरली. जीपमधून 2 पोलीस उतरले आणि त्यांनी विचारलं की निवृत्ती रामभाऊचं घर दाखवा. पोलिसांनी आमच्या घराच्या दारात येऊन माईला विचारलं की निवृत्ती रामभाऊ इथेच राहतात का? माई म्हणाली,
हो साहेब, माझे मालक आहेत, पण ते रानात कामाला गेले आहेत. साहेब म्हणाले, त्यांना बोलावून घेऊन या, आम्हाला काम आहे. माई मनातून घाबरली. ती मनात देवाचा धावा करत रानाकडे धावली. बापाला हाक मारली. बाप सुताराच्या वावरात औत हाकत होता. माईला असं धावत आलेलं बघून बापाच्या काळजाचं पाणी झालं. माईने हुंदके आवरत सांगितलं की घरी पोलीस आले आहेत. बापाने बैल बांधावर लावले आणि दोघं घराच्या दिशेने निघाले. घरी गेल्यावर पोलिसांनी विचारलं, निवृत्ती रामभाऊ गायकवाड तूच का? तुला उद्या पाथरीला मोठ्या साहेबांनी बोलावले आहे. तू बाप वारल्यानंतर बापाच्या नावाची सही करून पगार का उचलतोस? तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल झाला आहे. उद्या सकाळी न चुकता 10 वाजता हजर राहा. हे ऐकून बापाच्या पायाखालची जमीन सरकली. ही बातमी गावभर पसरली. काहीजण हळहळत होते तर काही चर्चा करत होते. मी शाळेतून आलो तर पाहिलं की माई अंथरुणावर रडत होती आणि बाप डोकं धरून बसला होता. आम्ही तिघांनी थोडी थोडी भाकर खाल्ली. माईने विचारलं, तुम्ही ही गोष्ट कोणापाशी बोलला होतात का? तेव्हा बापाला आठवलं की दासू महारापाशी त्याने हे गुपित काढलं होतं. दासूने मालकाला सांगितलं आणि मालकाने आपली पाटीलकी घेण्यासाठी हे कारस्थान रचलं होतं. रात्री उशिरापर्यंत हे तर्कवितर्क चालू होते. मी हे सर्व ऐकत होतो आणि कधीतरी माझा डोळा लागला. बाप मात्र चिंतेत होता. त्याने सकाळी 4 वाजताच उठून चूल पेटवली आणि तो पुढच्या संघर्षासाठी तयार झाला.